नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। तर पनीरची भाजी मी बनवली होती, तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी कशी केली ते। तर पहिल्यांदा मी चहा केला। चहा करण्याच्या अगोदर 1 लिटर दूध घेतलं, त्यामध्ये लिंबू पिळला आणि गरम उकळी येईपर्यंत ठेवलं आणि त्यानंतर फुटलेलं ते दूध असतं ते सुती कपडे टाकलं आणि एक गच्च डब्बा त्याच्यावरती ठेवून पनीरसाठी ठेवलं। नंतर मी चहा केला, चहा घेतला, त्यानंतर मी पीठ तिंबलं आणि तोपर्यंत आपलं पनीरसुद्धा तयार होतं। मुलांना रोज रोज एकच खाऊन कंटाळा येत असतो, तर मुलांना पनीर वगैरे म्हणलं ना तर खूप आवडतं, आवडीने खातात। ही एक्स्ट्रा चपाती खातात त्यांना। आणि माझ्या मुलाला तर पनीर भाजी म्हणले की खूप आवडते, तर आवडीने जेवण करतो। तर त्यासाठी मी करत आहे त्याच्यासाठी पनीरची भाजी। तर कांदे आणि टोमॅटो चिरायला घेतले मी, तर एकदा त्याचे साल काढून घेतले, त्यानंतर मोठे मोठे असे फाका पाडला त्याच्या आणि तर मी शिवून काही 150 पर्यंत काहीतरी होता। तर फास्टमध्ये यामध्ये सुद्धा होतं, तिखट असतात कांदे, त्यामुळे यामध्ये लवकर होतं, काही वाटतही नाही। तर आज माझ्याकडे वेळ बिलकुलही नव्हता, मग मी यानेच कट केले। तर टोमॅटोसुद्धा चिरतात, पण निब्बर पाहिजे टोमॅटो। जर थोडीशी नॉर्मली माझी मऊ झाली होती म्हणून मी त्याच्यात काही हे चिरलेलं नाही। कढई ठेवली, त्यामध्ये कांदा टाकला आणि टोमॅटो टाकला, अद्रक थोडंसं टाकलं होतं आणि थोडंसे लसूण टाकला होता। तर व्यवस्थित असं गरम करून घेतले आणि त्यानंतर मी पनीर कट केले। तर 1 लिटर दुधाचं पनीर आहे हे, तर खूप सारं झालं होतं। तर तुम्ही ही सुद्धा नक्की ट्राय करा, एकदम सोपी रेसिपी आहे, घरच्या घरी पनीर तुम्ही बनवू शकता। तर आता मी पेस्ट करून घेते आणि मुलांचा टायमिंगसुद्धा झालेला आहे, तर मला फास्टमध्ये करायचं होतं। तर पहिल्यांदा मी तेल टाकलं, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, त्यानंतर लाल तिखट आणि थोडासा मसाला टाकून ग्रेव्ही टाकली। पनीर मसाला, घरकुल मसाला थोडासा आणि धनिया पावडर एवढंच आहे, बाकी काहीही नाही। आणि थोडीशी वरून मीठ आणि चवीपुरतं असं साखरसुद्धा 1 चमचा टाकायचं आहे। त्या 1 चमचा साखर टाकल्यामुळे तर हॉटेलमध्ये टेस्ट येते त्या टाईपमध्येच येते, त्यामुळं 1 चमचा साखर नक्की टाका। कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित असं झाकून ठेवलं आणि तर 1-2 मिनिट अगोदर पनीर टाकायचे आहे। तर मला घाई होती, मुलाला डब्बा द्यायचा होता, त्यामुळं सगळं काही शूट करता आलं नाही, त्यासाठी चपाती बनवत आहे। तर विशेष पनीर बनलं की असं काहीतरी बनवावं लागतं, थोडंसं वेगळं। त्यांना मी त्या टाईपमधून थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याला छान अशी लाटून घेतली आणि आता व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, या सोप्या पद्धती असतात आणि करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते। तर छान असा तवासुद्धा तापलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकलेली। माझ्या चपात्या मोठ्याच असतात, तर कोणाच्या लहान असतात, कोणाच्या मोठ्या असतात। तर छान अशी भाजून घेतली आहे, आता डबा भरते आणि त्यानंतर मी बाकीच्या चपात्या करायला लागलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। किचन वाटा आवरणार आहे आणि माझा व्हिडिओसुद्धा इथेच संपणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।